नमस्कार, स्मार्ट मराठी सुगरण या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण अगदी 10 ते 15 दिवस टिकणारी चटपटीत अशी लिंबू मिरची तयार करूया। तर त्याच्यासाठी इथे मी जवळजवळ पाव किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि ह्या मिरच्या मी अशा उभ्या अशा कापून कट करून घेतलेल्या आहेत। अशी छोटी मिरची असली तर अख्खी घालायची आणि ह्या मोठ्या मिरच्या असल्यामुळे मी अशा मध्ये अशा कापून घेतलेल्या आहेत। तर हे पहा, मी तुम्हाला दाखवण्यासाठी 2 मिरच्या ठेवलेल्या, असं मध्ये कट मारायचा आणि अशी मिरची कापून घ्यायची। तर ह्या मी बाकीच्या सगळ्या मिरच्या अशा स्वच्छ धुवून कापून घेतलेल्या आहेत आणि 4 लिंब घेतलेले आहेत मी पाव किलो मिरच्यासाठी। आणि अगदी मोजक्याच साहित्यात ह्या मिरच्या अगदी चटपटीत अशा तयार होतात। लिंबू मिरचीसाठी लागणारे साहित्य पहा, इथे मी जिरे आणि मोहरी 1 चमचा घेतलेला आहे। आपल्या मसाला डब्यातला हळद 1 चमचा, मीठ मिरच्याच्या प्रमाणावर घ्यायचं आणि 1 कांडी लसूण असं घेतलेला आहे सालासकट। हा गावरान लसूण आहे, तर याची साल वगैरे काढत नाहीत, तर हा असंच घालतात। आणि तुम्हाला जर अख्खा आवडत नसेल तर मग थोडासा चेचून घालायचा। तर आता आपण लिंबू मिरची करायला सुरुवात करूया। कढई मी गॅसवर ठेवलेली आहे, तर त्याच्यात आता 1 पळी आपण तेल घालूया। आता तेल गरम झालेलं आहे, तर कसं लाईट गेल्यामुळे जरा काळोख वाटतंय। तर आता याच्यात आपण ही जिरे मोहरी घालूया आणि जिरे मोहरी चांगले तडतडले की आपण याच्यात ही मिरची घालायची आणि आता आपल्याला मिरची अशी मस्तपैकी फ्राय करून घ्यायची। तर अशी 2 ते 3 मिनिट आता आपण ही मोठ्याच गॅसवर तेलावर फ्राय करून घेऊया। तर आता मस्त 2 ते 3 मिनिट मिरची फ्राय झालेली आहे। तर याच्यात आपल्याला आता मीठ घालायचं आणि आधी मीठ मिक्स करून घ्यायचं। आता मीठही छान मिक्स झालेलं आहे, तर याच्यात आपण हे लिंब घालायचे, कारण लिंबाच्या फोडीचा रस वगैरे याच्यात पिळायचा नाही गरम गरम, नाहीतर मग सगळा घरभर ठसका उठतो। हे आपोआप लिंबाचा सगळा रस मिरचीला लागतो। तर आता आपण याच्यात हा लसूण आणि हळद घालायची। आता आपलं सगळं साहित्य घालून झालेलं आहे, तर आता आपण गॅस कमी करायचा। आत्तापर्यंत मी मोठाच गॅस ठेवलेला, तर आता मंद गॅस करायचा आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं। लिंबामुळे काय होतं, मिरचीला मस्त पाणी सुटतं आणि मग ती ह्या लिंबाच्या पाण्यातच मिरची मस्त शिजते। याला वरतून आपल्याला पाणी वगैरे अजिबात घालायचं नाही। तर 2 ते 3 मिनिट आपण आता याला झाकून ठेवूया आणि तुम्हाला जर वाटलं करपल्यासारखं तर मध्ये 1-1.5 मिनिटांना खालीवर करायची। 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि मस्त असा लिंबाचा वासही यायला लागलेला आहे। तर हे पहा, अगदी छान असं मिरचीला पाणी सुटलेलं आहे आणि मी खालीवर पण नाही केलेली मध्ये। हे पहा, मस्त मिरची आता शिजत आलेली आहे, पण आणखी आपल्याला 2 ते 3 मिनिट शिजवायला लागतील, कारण लिंबाच्या फोडी अशा मऊ झालेल्या नाहीत। आणखी लिंबाच्या फोडी थोड्याशा मऊ होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायची। आता एकदा खालीवर करून परत आपण 2 ते 3 मिनिट झाकून ठेवूया। तर हे पहा, परत 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आता आपली मिरची चांगली शिजलेली आहे, लिंबूही मस्तपैकी सॉफ्ट असं मऊ झालेलं आहे। तर आता आपण गॅसही बंद केलेला आहे आणि आता लिंबू मिरची आपली खाण्यासाठी तयार आहे। तर हे पहा, अगदी मस्त अशी चटपटीत लिंबू मिरची तयार होते आणि 10 ते 15 दिवस आरामात अशी टिकते। तर आजची लिंबू मिरचीची रेसिपी जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।